भुसनेश्वर माझ्या 9व्या ज्योतिर्लिंगसाठी दर्शनासाठी चाललो होतो, तर आपल्याला आपले फॅन फॉलोअर्स भेटलेले आहेत. आराम करत होतो 5-10 मिनिटं, सगळेजण व्हिडिओ बघता आपले आणि त्यांच्याशी आपली चर्चा पण चालू होती. तर कोणाला काही बोलायचं असं, आणि भाऊ आपले भरपूर दिवसापासून व्हिडिओ बघता ते पुढे गेले आणि पुढे जाऊन गाडी वळून परत इकडे आले माझ्यासाठी. तर भाऊ 2 शब्द काय बोलायचे असेल तर बोलू शकता. मित्राचे व्हिडिओ मी खूप दिवसापासून बघतो आणि नेमकी मी घरी चाललो होतो. मी पुढं एक अर्धा किलोमीटर जाऊन मित्राला बघून वापस आलो. मित्र खूप मस्त व्हिडिओ बनवतो. एवढं उन्हात तानामध्ये चालणं म्हणजे खूप अवघड आहे. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. एका झाडाखाली जेवण करतोय. 3:10 झाले आणि सायकल अशा ठिकाणी लावलेली, मागचं टायर झालंय पंक्चर. पहिल्यांदा सायकल पंक्चर झाली. बघू आता काय होतं काय नाही. तर असं थोडस आता आराम करायला बसलो होतो. जेवण करतो म्हणलं आणि पुढं निघतो, पंक्चर काढून घेतो, कारण की मला जायचं भुसनेश्वरला. इथून आता 16 ते 17 किलोमीटर आहे. लवकरात लवकर जायचं आहे. दर्शन घेऊ आज संध्याकाळी आणि लवकरात लवकर निघूया पुढच्या प्रवासाला. कुठं आहे तो नंतर पुढच्या व्हिडिओ तुम्हाला समजेल. सध्या मी आता आपल्या योगेश मामा यांच्या घरी आलेलो आहे. आता टायमिंग झालेला आहे 7:30चा टायमिंग झालेला आहे आणि आता चहा घेतोय, कारण की सकाळपासून खूप काही जाम झालो होतो. आणि म्हणजे मी कमीत कमी मला इथं मी तर 5-5:30च्या दरम्यानच पोहोचायला पाहिजे होतो, कारण की रोड नेमकी थोडंसं इथं घाट पण होता, त्यामुळे थोडा वेळ लागला. आणि त्यात फॅन फॉलोअर्स खूप काही ताण देत होते, त्यामुळे मी डायरेक्ट मास्क लावला, संध्याकाळी डायरेक्ट निघून आलो. नाही तर अजून मला 10 वाजले असते यायला. त्यामुळं एवढं सांगतो आपण म्हणजे 8 वाजत आलेले. इकडे आपला युवराज भाऊ बसला आहे, आम्ही जेवायला बसलेला आहे. आता जेवणात काय काय तुम्हाला दाखवून देतो. वरण भात भजे, इकडं कैरी चपाती आणि मिरच्या. तर चला आता लवकरात लवकर जेवण करतो. अजून एडिटिंग बाकी आहे, तेवढी एडिटिंग पण करावं लागेल. आपले योगेश मामा मागं बसलेले आहे खुर्चीवर. चला जेवण करतो. तुमचे जेवण झाले का मला कमेंट करून सांगा. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. असल्यामुळं सगळे आपले फॅन फॉलोअर्स यांना पण माझ्याकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. आणि आता मी आपल्या झोलेगावमधून आता निघालोय आपल्या भुसनेश्वर दर्शनासाठी. तर माझी ती आता 9वी ज्योतिर्लिंग येतं, ते आपल्याला भेटले सगळेजण झोलेगावमध्ये. आणि आपला युवराज भाऊ पण सोबत आहे. सगळेजण कालपासून आम्ही व्हिडिओज बनवतोय आणि भाऊ आपले भरपूर दिवसापासून व्हिडिओ बघतो. तो बोलला की भाऊ मला तुमच्या ब्लॉगमध्ये यायचं. ठीक आहे, काय अडचण नाही म्हणलं. तर बोलायचं असेल तर बोलू शकतो. भाऊला सपोर्ट करा अशी विनंती. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. तर मी सध्या आता भुसनेश्वर मंदिराच्या समोरच आहे आणि समोर एक हॉटेल आहे, त्या ठिकाणी आपण टेंट लावलेला आहे. माझ्या पाठीमागे तुम्हाला टेंट दिसत असेल माझा. आणि मी आता जेवण करण्यासाठी जेवण करतोय. आता बघू शकता मी मिसळ आणली. चपाती आपल्याला दिलेल्या होत्या, ते चपातीसोबत आपण मिसळ खाऊ. पाणी बॉटल आणि स्ट्रिंग जेवण झाल्यानंतर प्यायला आणलेली आहे, कारण की थंड काही भेटत नव्हतं म्हणून स्ट्रिंग भेटली. तर तेवढंच म्हणलं आता पिऊन घेऊ, जेवण बिवण करू आणि नंतर मग माझे काय एडिटिंगचे कामं आहे ते करून घेतो. आणि समोरास चार्जिंगचा बोर्ड आहे, त्या ठिकाणी आपली पॉवर बँक चार्जिंग होऊ राहिली. पॉवर बँक पण चार्जिंग करतो आणि जेवण झाल्यानंतर एडिटिंगचे काय कामं असतील ते. आणि आता 2 दिवस झाले, म्हणजे कालच फक्त एक व्हिडिओ टाकला यूट्यूबला. आता आजची जी एडिटिंग ती पूर्णपणे करतो. उद्या सकाळी लवकरात लवकर सोडतो. जय महाराष्ट्र, हर हर महादेव. व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला विसरू नका. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.